नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मामध्ये भगवान शिवांच्या पूजेसाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. यावर्षी महाशिवरात्री रविवार 15 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार आहे. भोलेनाथांचे अनेक भक्त महादेवांना प्रसन्न करण्यासाठी उपवास करतात, त्यांची पूजा करतात. मान्यतेनुसार महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीला झाला होता असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केल्याने इच्छित वर मिळतो आणि विवाहित लोकांना चांगल्या वैवाहिक जीवनाचे वरदान मिळते. धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री. हा दिवस भगवान शंकरांना समर्पित असून माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी शिवाने विष प्राशन करून सृष्टीचे रक्षण केले होते, अशी देखील एक धार्मिक श्रद्धा आहे. महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करून शिवपूजन केल्यास पापांचा नाश होतो, मन शुद्ध होते आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो असे सांगितले जाते. संपूर्ण भारतभर शिवभक्त महाशिवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. महादेवांची मनोभावे भक्ती करणारे सर्व स्त्री पुरुष या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या खास प्रसंगी देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी लोक उपवास करतात. अशा वेळी आपला उपवास सफळ व्हावा यासाठी उपवासाला काय खायचं, काय खाऊ नये असा प्रश्न अनेकांना पडतो. दूध, फळांचा आहार घेऊन काही जण हा उपवास करतात, तर काही जण साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ खातात. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं आणि या जागृत झालेल्या शिवतत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपण या दिवशी उपवास करत असतो. उपवासाचा एक मुख्य उद्देश म्हणजे शरीर आणि मनाला नियमित जीवनातून विश्रांती देणे. या व्यतिरिक्त उपवास शरीरातील विषारी पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करते. उपवास भक्तांना त्यांच्या इंद्रियावर नियंत्रण ठेवण्यास, त्यांचे मन, शरीर शुद्ध करण्यास आणि अंतर्मनाशी जोडण्यास मदत करते. पण उपवास करणं किंवा महाशिवरात्रीचं हे व्रत करणं जर शक्य नसेल, तर महाशिवरात्रीला काही नियम पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण केलेल्या सेवेचं, उपासनेचं आपल्याला फळ हे मिळतं. तर महाशिवरात्रीला असे कोणते महत्त्वाचे नियम सर्व स्त्रिया, पुरुषांनी जे हे व्रत करणार आहेत किंवा जे या दिवशी महादेवांसाठी सेवा करणार आहेत त्यांनी पाळायचे आहेत. जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे, सेवेचे फळ आपल्याला मिळते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत चुकूनही करू नये, त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे, अशी ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, यंदा रविवार 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रतवैकल्य वर्षभरामध्ये आपण करत असतो, त्या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला फक्त महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळं मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत अवश्य केलं पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबाइतकी पवित्र ही महाशिवरात्रीची तिथी असते. ज्या मुलींचा विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसापासून ज्या मुलींना स्थळ बघत आहेत, ज्यांना इच्छुक असा वर मिळत नाहीये किंवा मुलं मिळत असली तरी त्यांचा विवाह जमत नाहीये, त्यांना इच्छुक असा वर मिळावा, इच्छुक अशी वधू मिळावी, यासाठी महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे. महादेवांना भोलेनाथ असं म्हटलं जातं. महादेवाच्या पिंडीवरती फक्त एक तांब्या जल जरी आपण अर्पण केलं, पाण्याचा आपण साधा अभिषेक जरी केला किंवा साधं बेलपत्र जरी आपण महादेवांना अर्पण केलं तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात. आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता ही या व्रतामुळे होते. पण महादेवांची पूजा करत असताना काही नियम सुद्धा तितकेच पाळणं गरजेचं आहे आणि या नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे. भगवान महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे.
महाशिवरात्रीला भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी शिवपिंडीवरती किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याची फुलं, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंडाचे फळ, तसेच बेलाची फळं, बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडांची पानं, फळं सुद्धा अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात, ज्या आपण अजिबात केल्या नाही पाहिजे, किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवरती अर्पण केल्या जातात, ज्या महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत, ज्यामुळे महादेव आपल्यावरती क्रोधित होतात. महादेव जितके भोळे आहेत ते एकदम साध्या पूजेने देखील प्रसन्न होतात, तितकेच ते लवकर क्रोधित सुद्धा होतात. त्यामुळे काही नियमांचं पालन आपण जरूर केलं पाहिजे. तर हे नियम पाळण्यासाठी आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी उशिरापर्यंत झोपून राहायचं नाही. शक्यतोवर ब्रह्ममुहूर्तावरती किंवा सूर्योदयापूर्वी तुम्हाला उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2-3 थेंब गंगाजलचे, चिमूटभर हळद आणि चिमूटभर काळे तीळ तुम्हाला टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये जर तो काही पितृदोष असतील, कालसर्प दोष असेल, तर तो सुद्धा निघून जाईल. त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी रंगाच्या बाबतीत आपल्याला एक नियम पाळायचा आहे. महाशिवरात्रीला तुम्ही शुभ्र पांढऱ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पण चुकूनही काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालायचे नाहीत. कारण काळा रंग जो आहे तो महादेवांना अजिबात आवडत नाही आणि असं केल्याने आपण केलेल्या सेवेचं किंवा उपासनेचं आपल्याला फळ जे आहे ते मिळणार नाही. म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा नियम तुम्हाला पाळायचा आहे. काळा रंग सोडून इतर कोणतेही शुभ रंग तुम्ही घातले तरी चालतील. पण शक्यतोवर पांढरा रंग जो आहे तो महादेवांना खूप आवडतो, म्हणून त्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा किंवा अंमली पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत. ज्यांना एखाद्या पदार्थाचं व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ चुकूनही कोणत्याही गोष्टीचं व्यसन करू नये. मग व्रत असो किंवा नसो, व्यसन करणं आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. पण प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यायला हवी. व्यसन करणं टाळलं पाहिजे. त्यानंतर या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचं प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे. हळद महिला वापरतात आणि कुंकू सुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत तर ते म्हणजेच दुष्टांचा ते संहार करतात, आपल्याला संकटापासून वाचवतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती हळदी कुंकू वाहिलं जात नाही. दुसरं कारण असं आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजेच गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन, भस्म याच गोष्टीचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर अशा चुका इथून पुढे अजिबात करू नका. महादेवाच्या पिंडीवरती जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो किंवा पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण अभिषेक महादेवाच्या पिंडीवरती करत असतो, तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा. पण शंखाचा वापर चुकूनही करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करण्यासाठी पूर्ण वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखासूर नावाचा एक राक्षस होता आणि या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत कधी महादेवांवरती अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा याचना मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. आता तुमचा असा प्रश्न सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्व किंवा महत्त्वाचं स्थान का देतो? तर शंखासूर नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट किंवा नियम म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा, तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात. पण असं आपल्याला अजिबात करायचं नाही. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका. हे पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलेलं आहे. ही चूक तुम्हाला महाशिवरात्रीला टाळायची आहे. तसंच इतर कोणत्याही दिवशी तुळशीपत्र किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड आपल्याला ठेवायची नाही. महादेवाच्या पिंडीवरती किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुलं, त्याचबरोबर केवड्याची फुलं, केतकीची फुलं अजिबात व्हायची नाही. महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. आता पुढचा जो नियम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या नियमाचे पालन हे प्रत्येकाने केलेच पाहिजे.
जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो, तर त्यासाठी तांब्याचं भांडं किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थाचा अभिषेक करण्यासाठी एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता, पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचा एखादा भांडं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही वापरू शकता. पण तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ आपण जेव्हा तांब्याच्या भांड्यात ठेवतो, तर ते लवकर खराब होतात. त्याचं विष बनलं, तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवरती वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतोवर महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल. आता तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो, की जेव्हा आपण महादेवांची पूजा करतो, तेव्हा देवी पार्वतीची सुद्धा पूजा करा, असं आवर्जून सांगितलं जातं. महादेवाच्या पूजेमध्ये महाशिवरात्रीला आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यापिण्यायोग्य सुद्धा असतात, ज्यामध्ये महादेवांच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजेच व्रताचे पारणे करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात, ते अजिबात खायचे नाही. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य चुकूनही खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल, तर तुम्ही महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील. यानंतर पुढचा महत्त्वाचा नियम असा आहे, की महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. महाशिवरात्रीचा पुढचा नियम असा आहे, की ज्या दिवशी तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल, उपवास असेल, तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही. तर या दिवशी झोपणं वर्ज्य आहे. महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरामध्ये पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपलं व्रत पूर्ण होईल असं म्हणता येईल. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं. आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी. त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यावरती आपण अपशब्द वापरू नये. आपल्यामुळे कोणाचं मन दुःखी होईल, आपल्यावर कोणी नाराज होईल अशा गोष्टी आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. स्त्रियांनी महाशिवरात्रीचं व्रत, उपवास करावा, पण अशा कोणत्या 3 स्त्रियांनी महाशिवरात्रीचा उपवास चुकूनही करू नये. तर त्यातली सगळ्यात पहिली स्त्री जी आहे ती म्हणजे गर्भवती स्त्री. गर्भवती स्त्रीने महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले असतील, तर त्यांच्या बाळाच्या हालचाली त्यांना नक्कीच जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे, चांगलं जेवण करावं, अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमांचं पालन जरूर करावं. त्यानंतर वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्री व्रत शक्य नसेल, शरीर साथ देत नसेल, तर हे व्रत नाही केलं किंवा व्रत करायचं असेल तर फलाहार पोटभर घ्यावा, मनोभावे पूजा करावी आणि अशा प्रकारे आपण पूजा केली, भक्ती केली तरी देखील महादेव प्रसन्न होतात, कारण महादेव हे भोलेनाथ आहेत. त्यानंतरची तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती. ज्यांची तब्येत ठीक नसेल, आजारी असतील, तर हे व्रत अजिबात तुम्हाला करायचं नाही. यामुळे तुमचा त्रास आणखीन वाढू शकतो. आता ह्या आजारी व्यक्तींमध्ये कोणते व्यक्ती पकडायचे आहेत, तर ज्यांना शुगर आहे, बीपी आहे किंवा गोळ्या वेळेवरती घ्याव्या लागतात. उपवासाचे पदार्थ खाऊन गोळ्या घेतल्यामुळे तुमच्या पोटाला, तुमच्या शरीराला त्रास होऊ शकतो. म्हणूनच उपवासाचे पदार्थ तुम्ही खात असाल, तर ते भरपूर खायचे आहेत. पूर्णपणे उपवाशी तुम्हाला राहायचं नाही. भरपूर प्रमाणामध्ये ते पदार्थ खा. आपली श्रद्धा, भक्ती महत्त्वाची आहे. पण असा उपवास करून जर तुम्हाला शरीराला त्रास होत असेल, तर महादेवांना देखील अशी सेवा आवडणार नाही. त्यासाठी या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा 3 व्यक्तींना शक्य नसल्यास महाशिवरात्रीचा उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल. आता सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे बेलपत्राचा. आता महादेवांना बेलपत्र अर्पण करत असताना ती विषम संख्येमध्ये अर्पण करावीत. म्हणजे एकतर तुम्ही एकच बेलाचे पान अर्पण करू शकता, 3 करू शकता किंवा 5 करू शकता, 7 करू शकता. पण एक बेलाचे पान याचा अर्थ असा होतो, की एका बेलाच्या पानाला 3 पानं असतात. म्हणजे 3 दलाचे मिळून हे एक पान तयार झालेलं असतं. त्यामुळे तुम्हाला पानंसुद्धा 3 दलाचं घ्यायचं आहे. हे व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे आणि मगच ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीची पूजा आपल्याला कधी करायची आहे.
तर महाशिवरात्रीची पूजा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. पण महाशिवरात्रीची जी मुख्य पूजा असते, म्हणजे जी 4 प्रहरामध्ये केली जाते. तर अनेक जण काय करतात, की सकाळी उठल्याबरोबर अंघोळ झाली की लगेचच पूजेला लागतात, अभिषेक करतात. बरेच जण मंदिरामध्ये जाऊन महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करतात. पण महाशिवरात्रीला विशेष रात्रीच्या निषिद्ध काळामध्ये शिवपूजन करणे सर्वोत्तम मानले जाते. आता महाशिवरात्रीची 4 प्रहर पूजा कोणत्या काळामध्ये करायची आहे, कोणत्या वेळेमध्ये करायची आहे? तर तो पहिला प्रहर जो आहे तो संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत असणार आहे. तर या वेळेमध्ये महाशिवरात्रीची पूजा जी आहे तर ती आपल्याला करायची आहे. म्हणजेच महाशिवरात्रीचं विशेष महादेवाचं पूजन या पहिल्या प्रहरामध्ये तुम्ही करू शकता. दुसरा प्रहर रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्यानंतर पहाटे 3ला एक प्रहर असणार आहे आणि चौथा प्रहर हा पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत असणार आहे. आता या 4 प्रहरामध्ये तुम्ही पूजा करणार असाल तर तुम्ही या काळामध्ये तुमची महादेवाची जी पूजा आहे तर ती करायची आहे. ज्यांना या 4ही प्रहरामध्ये पूजा करणं शक्य नाही, त्यांनी काय करायचंय तर महादेवांची पूजा ही प्रदोष काळामध्ये आपण करत असतो. म्हणजे सायंकाळी केली तरीही सुद्धा चालते. तर प्रदोष काळ म्हणजे नेमका कोणता काळ? तर सूर्यास्त होण्याच्या 1 तास आधी, सूर्यास्तानंतरचा 1 तास हा जो असतो तो प्रदोष काळ मानला जातो. तर तुम्ही या काळामध्ये महादेवांची पूजा केली तरी सुद्धा चालेल. या काळामध्येही तुम्हाला शक्य नाही झाले तर अगदी सकाळपासून ते संपूर्ण दिवसभर, रात्रभर तुम्ही कधीही महादेवाची पूजा जी आहे तर ती करू शकता. आता जरी तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल, महादेवाची पिंड नसेल, तर तुम्हाला देवघरातल्या शिवलिंगावरती अभिषेक करणं शक्य नाही. तर तुम्ही जवळच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन हा अभिषेक करू शकता. अभिषेक करत असताना तुम्ही दुधाचा, पंचामृताचा किंवा अगदी कर्जमुक्तीसाठी उसाच्या रसाचा देखील वापर करू शकता. आणि हेही शक्य नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल. आता देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता आणि या दिवशी रुद्राभिषेक करून म्हणजेच महादेवाची पिंड नुसती घरात आणून ठेवणं योग्य नाही, तर त्यासाठी तुम्हाला त्या महादेवाच्या पिंडीमध्ये देवत्व आणायचं आहे आणि त्यासाठीच तुम्हाला या महाशिवरात्रीला रुद्राभिषेक त्या शिवपिंडीवरती करायचा आहे आणि त्यानंतर त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे. आणि जरी देवघरामध्ये महादेवाची पिंड नसेल, तुमच्या घरात शिवलिंग नसेल, फोटो असेल तर फोटोची तुम्ही पूजा करायची आहे. अभिषेक नाही केला तरी चालेल. महादेवांना तुम्हाला भस्म, चंदन अर्पण करायचं, फुलं अर्पण करायची आणि अशा साध्या पद्धतीने देखील तुम्ही पूजा करू शकता. अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. स्त्रिया हा अभिषेक करत असतील तर नमः शिवाय आणि पुरुष जर अभिषेक करत असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. मंदिरामध्ये आपण जे काही उपाय करतो किंवा जे काही अभिषेकाचं पाणी महादेवांवरती अर्पण करतो, तर तिथे शिवतत्व जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये म्हणजे शिवाच्या ज्या सक्रिय लहरी आहेत त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक असतात आणि त्या लहरीचा जास्तीत जास्त लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तिथे जाऊनच हा अभिषेक करायचा आहे. आणि अशा प्रकारे पूजा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही एक बेलपत्र जरी शिवलिंगावरती तुमच्या घरच्या शिवलिंगावरती अर्पण केलं तरी सुद्धा चालेल. बघा अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पदार्थांनी महादेवांवरती अभिषेक करतात. महादेवांना त्या वस्तू अर्पण करतात. परंतु तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना या नियमांचं पालन करायचं आहे. साधे सोपे नियम आहेत, पण हे नियम पाळल्यामुळे आपण केलेल्या सेवेचं किंवा आपण केलेल्या व्रताचं, उपवासाचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं. शेवटी काय तर हे साधे भोलेनाथ आहेत. यांच्याजवळ आपण साध्या मनाने केलेली सेवा, साधं बेलपत्र जरी अर्पण केलं तर ती साधी सेवा देखील महादेव आपली मान्य करतात. आणि म्हणूनच महाशिवरात्रीला हे नियम स्त्रियांनी, पुरुषांनी अवश्य पाळावेत आणि महाशिवरात्रीचं व्रत करणं शक्य नाही झालं तर साधी भोळी पूजा अवश्य घरामध्ये करावी. हीच मी सर्वांना कळकळीची विनंती करते आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.